घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरणारे 4 आरोपी 3,15,400 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक यांची संयुक्त कामगिरी. अमेरिका व इराण यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे घरगुती व व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झालेला असताना अवैध घरगुती गॅसमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅसचा काळाबाजार करणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय पोलीस उपआयुक्त गुन्हे नाशिक शहर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे अवैधरित्या घरगुती सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरणाऱ्या इसमाचा शोध घेत असताना पोलीस हवालदार 1316 नाझीम खान पठाण व पोलीस हवालदार 900 संदीप भांड अशांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की काही इसम हे भद्रकाली येथील कट्टी बाजार येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापराचे LPG गॅस सिलेंडर घेऊन त्यांच्याकडील साहित्य साधनाच्या मदतीने भरलेल्या घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये धोकादायकरित्या बेकायदेशीरपणे भरत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वनपोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना कळवली असता त्यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रदीप मसदे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, योगीराज गायकवाड, देवीदास ठाकरे, विशाल काठे, पोलीस अंमलदार अमोल कोष्ठी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, पोलीस अंमलदार अनुजय एल्वे तसेच भद्रकाली पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक सत्यवान पवार, पोलीस हवालदार सतीश साळुंके, कयूम अली सय्यद, अविनाश जुंदरे, प्रभाकर आहेर, पोलीस अंमलदार सागर निकुंभ, निलेश विखे, अविनाश थेटे अशांच्या पथकाने संयुक्तरित्या कुट्टी बाजार येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये भद्रकाली नाशिक येथे बातमीप्रमाणे छापा टाकला असता इसम नामे संदीप संतोष चव्हाण, वय वर्ष 28 वर्ष, राहणार भीमवाडी गंजमाळ नाशिक, आसिफ अहमद शेख, वय वर्ष 36, राहणार हॅपी होम कॉलनी नाशिक, अनिल लहुघोडे, वय वर्ष 29, राहणार आम्रपाली रोड कॅनॉल रोड उपनगर नाशिक, संतोष अशोक पटवेकर, वय वर्ष 28, राहणार आम्रपाली रोड कॅनल रोड उपनगर नाशिक असे 2 वेगवेगळ्या गॅस भरण्याच्या अधिकृत मशीनच्या साहाय्याने घरगुती वापरासाठी असलेला LPG गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीररित्या भरताना साहित्य साधनासह मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 33 घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या, 13 व्यावसायिक सिलेंडरच्या टाक्या, 2 गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे मशीन, 2 ग्रॅमचे वजन करण्यात येणारे इलेक्ट्रिक वजन काटे, एक 3 चाकी ॲपे रिक्षा वाहतूक करणारे वाहन असा एकूण 3,15,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपी विरुद्ध पोलीस हवालदार 1316 नाझीम खान पठाण यांनी भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास भद्रकाली पोलीस ठाणे करत आहे. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व माननीय श्री किरणकुमार चव्हाण पोलीस उपआयुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, नाझीम खान पठाण, प्रदीप मसदे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, योगीराज गायकवाड, देवीदास ठाकरे, विशाल काटे, पोलीस अंमलदार अमोल कोष्ठी, मुक्तार शेख, जगेश्वर बोर्स, महिला पोलीस अंमलदार अनुजय एल्वे तसेच भद्रकाली पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस हवालदार सतीश साळुंके, कयूम अली सय्यद, अविनाश जुंदरे, प्रभाकर आहेर, पोलीस अंमलदार सागर निकुंभ, निलेश विखे, अविनाश थेटे अशांनी केलेली आहे.